मित्रांनो, माणसाचं आयुष्य बदलण्यासाठी सर्वात मोठी शक्ती कोणती असेल तर ती आहे त्याचं मन. कारण मजबूत मन असलेला माणूस कोणत्याही कठीण परिस्थितीत खंबीरपणे उभा राहतो. अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी तो हार मानत नाही आणि प्रत्येक संकटातून काहीतरी शिकून पुढे जातो. पण कमकुवत मन असलेला माणूस छोट्या छोट्या अडचणींमध्येही निराश होतो, स्वतःवर शंका घेऊ लागतो आणि अनेक वेळा प्रयत्न करण्याआधीच हार मानतो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्या बाहेरच्या परिस्थितीमुळे नसतात, तर त्या आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या सवयींमध्ये लपलेल्या असतात. काही चुकीच्या सवयी अशा असतात ज्या हळूहळू आपल्या आत्मविश्वासाला कमी करतात, आपल्या स्वप्नांना मर्यादा घालतात आणि आपल्याला स्वतःच्या क्षमतेवर शंका घ्यायला भाग पाडतात. आपल्याला कधी-कधी जाणवतही नाही की आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयीच आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण करत आहेत. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने आपल्या विचारांकडे आणि सवयींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कमकुवत मनाच्या अशा 10 सवयी ज्या वेळीच ओळखून बदलल्या तर आपण आपल्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. जर तुम्हाला तुमचं मन मजबूत बनवायचं असेल, आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि आयुष्यात पुढे जायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण कदाचित या 10 सवयींपैकी एखादी सवय तुमच्या आयुष्यातही असेल जी बदलण्याची वेळ आता आली आहे. सवय क्रमांक 1, प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करणे. कमकुवत मनाची पहिली ओळख म्हणजे सतत विचार करत राहणे. अनेक लोक छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवतात, भविष्याची भीती बाळगतात आणि लोक आपल्याबद्दल काय विचार करतील याचा सतत विचार करत राहतात. अशा प्रकारे जास्त विचार केल्यामुळे मनाची ऊर्जा कमी होते आणि आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. विचार करणे आवश्यक आहे कारण विचार आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. पण जास्त विचार करणे म्हणजे स्वतःलाच मानसिक त्रास देणे. लक्षात ठेवा, ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्यांचा विचार करून आपली शांतता खराब करू नका. मजबूत मनाचा माणूस समस्या येण्याआधी घाबरत नाही. तो समस्या आली की शांतपणे तिचा सामना करतो आणि त्यातून मार्ग शोधतो. सवय क्रमांक 2, लोकांच्या मताला जास्त महत्त्व देणे. कमकुवत मनाचा माणूस नेहमी विचार करत राहतो की लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, माझी चूक झाली तर लोक हसतील का. या विचारांमध्ये अनेक लोक स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता गमावतात. पण सत्य हे आहे की लोक काही दिवस तुमच्याबद्दल बोलतील आणि त्यानंतर ते त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात व्यस्त होतील. तुमचं आयुष्य लोकांच्या मतावर नाही तर तुमच्या निर्णयांवर आणि तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे. जग बदलणाऱ्या लोकांनी कधीच प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी स्वतःच्या ध्येयावर विश्वास ठेवला आणि आपल्या मार्गावर पुढे जात राहिले. सवय क्रमांक 3, स्वतःवर विश्वास नसणे. ज्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास नसतो
ती व्यक्ती मोठी स्वप्न पाहण्याआधीच हार मानते. माझ्याकडून हे होणार नाही, मी हे करू शकत नाही, असे नकारात्मक विचार माणसाला पुढे जाण्यापासून थांबवतात. लक्षात ठेवा, तुमच्यावर विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती तुम्ही स्वतः असायला हवे. कारण जग तुमच्यावर तेव्हाच विश्वास ठेवेल जेव्हा तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवाल. स्वतःवर विश्वास ठेवला तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होऊ शकतात. सवय क्रमांक 4, अपयशाची भीती बाळगणे. कमकुवत मनाचा माणूस अपयशाला शेवट समजतो, पण मजबूत मनाचा माणूस अपयशाला शिकण्याची संधी समजतो. जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी ना कधी अपयशी झाली आहे, पण त्यांनी अपयशामुळे थांबण्याऐवजी त्यातून शिकून पुन्हा प्रयत्न केले. फरक एवढाच आहे की काही लोक अपयशानंतर हार मानतात आणि काही लोक त्याच अपयशाला यशाची पायरी बनवतात. अपयशाची भीती ठेवू नका, प्रयत्न न करण्याची भीती ठेवा. सवय क्रमांक 5, भूतकाळात अडकून राहणे. काही लोक जुन्या चुका, जुने दुःख आणि जुन्या आठवणींमध्ये इतके अडकून राहतात की त्यांना वर्तमानातील आनंद अनुभवता येत नाही. जे घडलं ते बदलता येत नाही, पण पुढे काय घडणार आहे हे आपल्या विचारांनी आणि प्रयत्नांनी नक्की बदलता येते. भूतकाळातून शिका, पण त्याला तुमच्या भविष्यावर राज्य करू देऊ नका. कारण नवीन सुरुवात करण्यासाठी प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो. सवय क्रमांक 6, नकारात्मक विचार करणे. कमकुवत मन नेहमी समस्यांकडे पाहत राहते, पण मजबूत मन नेहमी उपाय शोधत असते. हे शक्य नाही, माझं नशीब खराब आहे, माझ्यासोबतच असं का होतं, असे विचार मनाला हळूहळू कमजोर बनवतात. तुमच्या विचारांची दिशा बदला, कारण तुमचे विचारच तुमच्या कृतींना दिशा देतात आणि तुमच्या कृती तुमचं भविष्य तयार करतात. सकारात्मक विचार म्हणजे समस्या नाहीशा करणे नाही, तर समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती निर्माण करणे आहे. सवय क्रमांक 7, स्वतःची तुलना इतरांशी करणे. प्रत्येक व्यक्तीचा जीवन प्रवास वेगळा असतो. कोणीतरी लवकर यशस्वी होतो, तर कोणाला यश मिळवण्यासाठी वेळ लागतो. दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करून स्वतःचा आनंद आणि आत्मविश्वास कमी करू नका. तुमची खरी स्पर्धा दुसऱ्यांसोबत नाही, तर कालच्या स्वतःसोबत आहे. आज तुम्ही कालपेक्षा किती चांगले झाला आहात, किती शिकलात आणि किती पुढे गेलात हे महत्त्वाचे आहे. सवय क्रमांक 8, शिस्तीचा अभाव. कमकुवत मनाला आराम आवडतो, पण मजबूत मनाला शिस्त आवडते. मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या सवयी तयार कराव्या लागतात. वेळेचा योग्य वापर, दररोज थोडी मेहनत आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची सवय यामुळेच आयुष्यात मोठा बदल घडतो. यश मिळवण्यासाठी प्रेरणेपेक्षा शिस्त जास्त महत्त्वाची असते. कारण प्रेरणा कधी कमी होऊ शकते, पण शिस्त तुम्हाला सतत पुढे घेऊन जाते. सवय क्रमांक 9, लगेच हार मानणे. अनेक लोक यशाच्या अगदी जवळ पोहोचलेले असतात, पण ते थोडा वेळ आधीच प्रयत्न सोडून देतात. लक्षात ठेवा, झाडाला फळ येण्यासाठी वेळ लागतो, त्याचप्रमाणे मेहनतीला यश मिळण्यासाठी देखील वेळ लागतो. संघर्षाच्या काळात जो टिकून राहतो
तोच एक दिवस विजेता बनतो. कठीण परिस्थिती ही तुमची परीक्षा असते, तुमचा शेवट नसतो. सवय क्रमांक 10, स्वतःला बदलण्याची इच्छा नसणे. सगळ्यात मोठी कमजोरी म्हणजे मी असाच आहे, मी बदलणार नाही हा विचार. जग सतत बदलत आहे, परिस्थिती बदलत आहे आणि नवीन संधी निर्माण होत आहेत. म्हणून स्वतःला चांगले बनवण्यासाठी बदल स्वीकारणे गरजेचे आहे. जो माणूस शिकत राहतो, नवीन गोष्टी स्वीकारतो आणि स्वतःमध्ये सुधारणा करत राहतो, तोच आयुष्यात पुढे जातो. कारण बदलण्याची तयारी हीच प्रगतीची पहिली पायरी आहे. मित्रांनो, कमकुवत मन घेऊन जन्माला कोणीही येत नाही. आपल्या विचारांनी, आपल्या सवयींनी आणि आपल्या निर्णयांनी आपलं मन मजबूत किंवा कमजोर होत असतं. आजपासून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या मनाचा मालक आहे का? की माझे विचार माझ्यावर राज्य करत आहेत? लक्षात ठेवा, जग तुमच्यावर विश्वास ठेवेल की नाही हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतीही परिस्थिती तुम्हाला थांबवू शकणार नाही. आयुष्यात अडचणी येतील, संकट येतील, अनेक लोक तुमच्यावर शंका घेतील, पण जर तुमचं मन मजबूत असेल तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीवर मात करू शकता. म्हणून तुमच्या मनाला मजबूत करा, तुमचे विचार सकारात्मक ठेवा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कारण मजबूत मन असलेला माणूस आयुष्यात येणारी कोणतीही लढाई जिंकण्याची ताकद ठेवतो. मित्रांनो, जर या व्हिडिओमधील एक जरी विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, माझं मन मजबूत आहे आणि मी स्वतःला बदलणार आहे. अशाच प्रेरणादायी विचारांसाठी काजल्स मोटिवेशन चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना आयुष्यात पुढे जायचं आहे. तुमचा एक छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी प्रेरणादायी व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन देतो. भेटूया पुढच्या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. धन्यवाद.